सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 8वे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर यांची कथा। तर एकदा त्र्यंबकेश्वर म्हणजे जिथं पर्वत आहे तिथं लोक राहत होते आणि तिथे खूप वर्ष पाऊसच पडला नाही आणि पाऊस पडला नसल्यामुळे आता तिथलच्या माणसांना प्राण्यांना राहायला परेशानी होऊ लागली, कारण पूर्ण सुकून गेलं होतं ना, झाडी ते काहीच नव्हतं। तर तेव्हा त्यांनी सगळं ते गाव सोडून ते तिथून निघून गेले। तर तेव्हा गौतम ऋषींनी तिथं तपश्चर्या केली, होम हवन केलं आणि वरुण देवाला प्रसन्न करून घेतलं। तेव्हा वरुण देव त्यांच्या तपश्चर्येने आले आणि त्यांनी वर मागायला सांगितला। तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना सांगितलं की इथं पाऊस पडला नाही आहे खूप वर्ष झाले आणि तुमच्या कृपेनं इथं पाऊस पडा असं म्हणल्यावर मग वरुण देवाने गौतम ऋषीला सांगितलं की तुम्ही इथं अगोदर एक खड्डा बनवा। मग गौतम ऋषींनी तिथं खड्डा बनवला आणि त्यांनी त्यांच्या दिव्य ते याच्यानं तिथं पाणी दिलं त्या खड्ड्यामध्ये, जे की कधी संपणार नाही असं पाणी दिलं। आणि ते वरुण देवाचे धन्यवाद मानून वरुण देव निघून गेले आणि गौतम ऋषींनी मग सगळ्यांना त्या पाण्यामुळे सगळी हिरवळ पसरली सगळीकडे, म्हणजे पीक यायला लागलं, सगळी झाडी हिरवीगार झाली याच्या वरची पर्वतावरची। आणि त्याच्यानंतर मग सगळ्या लोकांनी बघितलं आणि ते ऋषी मुनी ते त्यांच्या बायकायला वगैरे घेऊन सगळे मग परत इकडे राहायला आले प्राणी ते। तर एकदा ऋषीमुनीचे मुलं म्हणजे अहिल्या माता आणि गौतम ऋषीच्या आश्रमात जे लेकरं राहत होते ते आणि दुसऱ्या काही ऋषी पत्नी एकदाच त्या जलामध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या। तर तेव्हा त्या म्हणाल्या की आधी आम्हाला पाणी घ्यायचं, तर हे लहान मुलं म्हणाले की आम्हाला आधी घ्यायचंय। तेव्हा मग अहिल्या माता तिथे आल्या आणि म्हणल्या की हे छोटे मुलं आहेत तर त्यांना आधी घेऊ द्या। तर त्या ऋषीपत्नी म्हणाल्या की तुमच्या नवऱ्यानं म्हणजे गौतम ऋषींनी इथं हे आणलं म्हणून तुम्हाला वाटते की सगळं आम्हीच आधी घ्यावं, असं ते अवहेलना करू लागल्या अहिल्या मातेची। आणि त्या गेल्या आणि त्यांनी सगळा वृत्तांत म्हणजे चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या नवऱ्याला म्हणजे दुसऱ्या ऋषींना त्यांना सांगितला। तर दुसरे ऋषींना त्यांना राग आला की गौतम ऋषी असे कसे करू शकतात, तसं मग त्यांना काहीतरी अद्दल घडवावं लागते, त्यांना काहीतरी शिक्षा करावं लागते असं म्हणून त्यांनी आराधना करण्यास सुरुवात केली गणपतीची। तर गणपती जेव्हा त्यांच्या आराधनेने प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी विचारलं की काय वर मागायचं आहे। तर त्यांनी सांगितलं की गौतम ऋषी असं करतायत, तर त्यांना शिक्षा देण्यासाठी, त्यांना हे करण्यासाठी म्हणजे त्यांची चुकीची जाणीव होण्यासाठी, त्यांना अपमानित करण्यासाठी आम्हाला त्यांचा बदला घ्यायचा आहे। तर गणपती म्हणतात की हे बरोबर नाही आहे, कारण उलट तुम्ही त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे की कारण त्यांनी केलेल्या कार्यामुळं, त्यांनी केलेल्या हवनामुळं वरुण देव इथं प्रगट झाले आणि त्यांनी पाण्याची सोय केली आणि तुम्हाला इथं राहता येते। तर असं गणपती म्हणाले, समजून सांगत होते, पण ते ऋषी ऐकतच नव्हते। नाही, आम्हाला त्यांना बदला घ्यायचाच आहे त्यांचा असं म्हणत होते। तेव्हा गणपती म्हणाले की ठीक आहे मी करतो, मात्र याचे परिणाम वाईट होतील असं ते म्हणाले। तर तेव्हा मग ते म्हणले काही हरकत नाही आणि गणपती तिथून निघून गेले। आणि गणपतीनं वचन दिल्याप्रमाणे एकदा गणपती गाईच्या रूपामध्ये गौतम ऋषींच्या शेतामध्ये आले आणि गौतम ऋषी गाय आलेली बघून त्यांना खायला देऊ लागले चारा। तर ते चारा खाताच गाय मरण पावली। मग हे सगळं लपून सगळेजण बघत होते, कारण त्यांना माहीत होतं की गणपती आलेले आहेत हे करण्यासाठी। तर असं म्हणल्यावर ते बघितलं त्यांनी आणि गौतम ऋषीला म्हणलं की तुमच्याच्यानं गोहत्येचं पातक झालेलं आहे, ते खूप मोठं पाप आहे, तुम्हाला तर माहीतच आहे। आता तुम्हाला इथं राहता येणार नाही, जर तुम्ही इथं राहिलात तर आमचे पित्र आणि आमचे हवन ते मान्य होणार नाही, तुम्हाला इथं राहायला जागाच नाही आहे, तुम्ही राहू शकत नाही असं म्हणून गौतम ऋषीला ते काढून देतात।
तर काही दूर अंतरावर जाऊन गौतम ऋषी राहायला लागतात, त्यांची झोपडी बनवून अहिल्या माता आणि गौतम ऋषी. तर तिथे पण ते जातात आणि म्हणतात नाही नाही, तुम्हाला इथे राहता येत नाही. जर तुम्हाला इथं राहायचं असेल तर तुम्हाला ते गोहत्येचं पातक नष्ट करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला पृथ्वीची 3दा प्रदक्षिणा करावं लागेल आणि 100 वेळेस ब्रह्मगिरीची फेऱ्या मारावं लागतील, प्रदक्षिणा करावं लागेल ब्रह्मगिरी पर्वताची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गंगेला इथं अवतरित करावं लागेल आणि 1 करोड पार्थिव शिवलिंग बनवावं लागतील आणि त्यांना गंगेचा अभिषेक घालावा लागेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला ब्रह्मगिरीच्या 11 प्रदक्षिणा करावं लागतील असं ते सांगतात. एवढं करावं लागेल तरच तुमचं पातक नष्ट होईल. असं ऐकल्यावर गौतम ऋषी त्यांना मान्यता देऊन सगळं ते करतात. म्हणजे सगळे त्यांनी जे जे सांगितलं ते सगळं करतात ते. आणि त्यांची ही तपश्चर्या बघून महादेव प्रसन्न होतात आणि महादेव तिथे प्रगट होतात. तेव्हा महादेव म्हणतात की तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे, तुला काय मागायचं ते माग. तेव्हा गौतम ऋषी म्हणतात की माझ्या हातून गाय मेल्याचं पातक घडलेलं आहे, गोमाता मेली माझ्या हातून, त्याचं पातक घडलेलं आहे, ते मला घालवायचे. तेव्हा महादेव म्हणतात की नाही नाही, तुझ्या हातून कोणतंच पाप घडलेलं नाही आहे आणि हे असं झालं होतं. शिक्षा ही त्या ऋषींना मिळेल ज्यांनी तुला हे करायला भाग पाडलं. तर तेव्हा गौतम ऋषी म्हणतात काही हरकत नाही देवा, त्यांनी तसं सांगितल्यामुळं मी सगळ्या गोष्टी केल्या आणि तुम्हाला प्रसन्न करून घेतलं. तुम्ही आता साक्षात माझ्या समोर आहात. म्हणजे भगवान शंकर हे माझ्या साक्षात समोर आहेत, माझी तपश्चर्या फळाला आली असं ते म्हणतात. आणि मला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही, कारण त्यांच्यामुळेच मला तुमचं दर्शन झालेलं आहे असं गौतम ऋषी म्हणतात. त्यांच्या याच्यानं ते महादेव खुश होतात. मग ते म्हणतात तुला काय पाहिजे, तर ते म्हणतात की इथं मला गंगा हवी आहे, या पर्वतावर गंगा पाहिजे, कारण इथलचं सगळं असं पाण्याच्या अभावामुळं नष्ट होत आहे. तर इथं गंगेला अवतरित करा अशी विनंती गौतम ऋषी महादेवाला करतात. तर ते महादेव तथास्तु म्हणतात. मग जेव्हा ते परत गंगेला अवतरित तिथं करणार होते तेव्हा गंगा माता म्हणते की मी एकटी इथं राहणार नाही, जर तुम्ही राहत असाल, सगळे देव राहत असतील तरच मी इथं राहीन. असं जेव्हा गंगा माता म्हणते तर तेव्हा महादेव म्हणतात की ठीक आहे, मी पण इथं लिंग स्वरूपात राहतो आणि इथं सगळे देव पण राहतील. तर तेव्हा सगळे देव तिथं येतात आणि म्हणतात की जेव्हा बृहस्पती बुध हा बृहस्पती जेव्हा सिंह राशीत जाईल त्या दिवशी इथं सगळे लोक तुझ्या म्हणजे स्नानाला येतील, गंगेच्या स्नानासाठी येतील आणि सगळे देव इथं अवतरित होतील असं म्हणून ते निघून गेले. आणि महादेव तिथं लिंगाच्या स्वरूपात स्थापन झाले आणि गंगा माता गोदावरीच्या रूपाने तिथं स्थापन झाली. अशी ही त्र्यंबकेश्वर भगवंताची स्थापना झाली त्र्यंबकेश्वरला. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.